तायडे रेडी काय? रेडी मॅक म्हणजे रेडी आहे मी, पण पास. अरे बास काय त्या दिवशी शायनर समोर मी एकटी पुरेशी आहे, मी एकटी पुरेशी असं बोलली खरी, पण आता ना मला टेन्शन आलं रे, भीती वाटते, वाट लागली माझी. तायडे हे वाटबीट आता काय बोलायचं नाही भाई. चॅलेंज घेतलंय ना, मग ऊपर एक असे पत्ते टाकायचे आणि गेम खिशात घालायचा. तायडे आता घाबरायचं नाही. हो रे, पण त्या आईरला किर्लोस्कर त्या खूप मोठ्या बिझनेस वुमन आहेत रे. मग असतील ना, चांगलंच आहे. पण आमची तायडे काय कमी मोठी बिझनेस वुमन होणार आहे काय? गप्प बस. सगळं तयार आहे? तू रेडी आहेस? एकदा फायनल चेक करून घे. ओके? दादा मी रेडी आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, घाबरू नकोस. थँक्यू दादा. तू स्लाइड वरती थांबशील ना. सर मॅक हे सर मॅक ते आलेत. कोणते? हो ते आलेत. अबे ते कोण? दॅट इज दॅट. डिस्ट्रीब्युटर. हा सर ते आले. That is that. काय? That is that. Hello and good morning all. Welcome to Sakshi Organics. As we all know, this is our first ever distributors meet and we are thrilled to welcome our esteemed guest today. Taking the opportunity, I would like to share how excited we are about the launch Of our new product. We sincerely hope you find it as interesting and promising as we do. We are confident that this product has incredible market potential and we are truly eager to hear your thoughts and feedback. अरे यार, ह्या शायनरला पण इंग्लिश मध्ये सुरुवात करायची काय गरज होती? So let's move on to the presentation. We believe in empowering our clients, our team and our talent. So please join me in welcoming Ms. Sarvari Parab to present the product to you all. Miss Sharvari Parab. लेट्स स्टार्ट. थँक यू फॉर गिविंग मी दिस ऑपॉर्च्युनिटी. पण मी मराठीमध्ये हे प्रेझेंटेशन केलं तर चालेल का? वा. हा बघा, म्हणजे कसं? नाही म्हणजे मला इंग्रजी येत नाही म्हणून असं नाही. I can speak English and present this product to you in English, but I believe that the product we are presenting is 100% organic, pure and authentic. It contains no foreign ingredients. So why should I use a foreign language to explain it in detail? Besides, मराठी माझी मातृभाषा आहे आणि हे प्रोडक्ट आपण आता महाराष्ट्रात लॉन्च करत आहोत. मराठी आपल्या सगळ्यांना बोलता येते आणि समजते आणि मला असं वाटतं की कुठलीही गोष्ट आपण आपल्या मातृभाषेत जितकी जास्त चांगली समजावून सांगू शकतो तितकी आपण परक्या भाषेत नाही सांगू शकत. आणि आपलं प्रोडक्ट सुद्धा हेच सांगतं. आपली भाषा, आपली संस्कृती, आपलं जडणघडण, आपले विचार, आपण कोण आहोत, कुठून आलो आहोत हे जाणून घेतलं तर आपण कुठे जाणार आहोत हे सुद्धा समजतं. आयुर्वेद 5000 वर्ष जुनी भारतातली एक प्राचीन आणि नैसर्गिक उपचार पद्धती. हे फक्त आजारांवरती तात्पुरता उपचार नाही करत तर निरोगी आयुष्य जगण्यासाठी मार्ग दाखवतं. आपण आपल्या ह्या प्रोडक्टमध्ये सुद्धा 100% भारतीय, आपल्या मातीतले, आपल्या शरीराला, आपल्या सिस्टीमला योग्य असे घटक वापरलेत. अश्वगंधा, शतावरी, मंजिष्ठा, आवळा ह्या सगळ्यांचा वापर करून आपण ही पावडर बनवली आहे. अमृतधारा आजच्या स्त्रीसाठी.
नेक्स्ट साईड प्लीज. आजची स्त्री सगळ्या आघाड्यांवर लढणारी, घर सांभाळत नोकरी करणारी, आई वडील, भावंड, नवरा, सासू सासरे, मुलं या सगळ्यांचं सगळं करणारी, वयाच्या 12व्या-13व्या वर्षापासून 30-40 वर्षापर्यंत स्वतःचं स्त्रीत्व जपत इतरांना जपणारी. आता या 30-40 वर्षामध्ये त्या स्त्रीमध्ये काय बदल होतात? म्हणजे पाळी सुरू होण्यापासून ते संपेपर्यंत तिच्या शरीरात बरेच बदल होतात. म्हणजे स्त्रीचं आयुष्य हे हॉर्मोन्सवरती चालतं असं म्हटलं तरी काही चुकीचं नाहीये, कारण तिचे विचार, तिचं वागणं हे सगळं हॉर्मोन्सच ठरवतात. म्हणजे पाळी येण्याआधी तिची चिडचिड होते, गरोदरपणात ती अचानक आनंदी होते, मूल झाल्यानंतर पोस्टमॉर्टम डिप्रेशनमध्ये जाते, तर मेनोपॉजमध्ये तर तिचं तिलाच समजत नाही काय होतंय. मध्येच रडू येतं, मध्येच थकल्यासारखं वाटतं, हॉट फ्लशेसमुळे घामाघूम व्हायला होतं, वजन वाढल्यामुळे स्नायू दुखायला लागतात, आणि पुरुष म्हणतात की ह्या बायकांचं काय ना कळतच नाही. खरं सांगू, त्या बाईला सुद्धा काहीच कळत नसतं. म्हणजे त्यांना सुद्धा तो अवेअरनेस नसतो, त्यांना कोणी शिकवलेलं नसतं. कधी कधी त्यांचंच कळत नाही त्यांना काय चाललंय, आणि त्यांना धड सांगता सुद्धा येत नाही. गुड मॉर्निंग मॅम. गुड. पार्टे, आई कशी आहे? ऑपरेशन झालं का? हो, आता व्यवस्थित आहे मॅम. पण तुम्ही आज इकडे? अरे खालच्या फ्लोअरवर रेस्टॉरंट ओपन होतं आपलं, काही मीटिंग्स होत्या, सगळ्या स्टाफला बोलवलं होतं. एक झाली, एक कॉन्ट्रॅक्टर, ट्रॅफिक. आईले किर्लोस्करची कॉन्फरन्स चालू आहे ना? हो. कुठे, 1 की 2 मध्ये? 1 मध्ये या ना मॅम प्लीज. तू चल. मी अभ्यास म्हणून सांगते. 1993 पर्यंत स्त्रियांच्या आजारावरच्या औषधाचं टेस्टिंग पुरुषांवरती केलं जात होतं, आणि 1993 नंतर ते स्त्रियांवरती होऊ लागलं. आजही पुरुषांचा मेडिकल इन्शुरन्स जास्त काढला जातो, त्याच्या 1/3 सुद्धा स्त्रियांचा काढला जात नाही, कारण स्त्रीचं आरोग्य हे तितकं महत्त्वाचं समजलं जात नाही, आणि हे आपल्या घरात सुद्धा बघून समजून येतं. म्हणजे बघा ना, जर घरी शिळं अन्न उरलं तर ते कोणी खायचं? तर घरच्या बाईने. आणि अन्न उरलंच नाही तर मग तिने कसं तरी काहीतरी करून तिचं पोट भरायचं. म्हणजे जे जे महत्वाचं आहे ते घरच्यांसाठी, आणि जे कमी महत्वाचं आहे ते घरच्या बाईसाठी. आई काय, बायको काय, ती कधी आजारी पडते का? नाही, ती आजारी नाही पडू शकत, कारण ती आजारी पडली तर घर थांबतं, कारण घर चालवण्याची जबाबदारी ही बायकांची असते.